विज्ञान मंत्रालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला आज 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाच्या निमित्तानं आपल्याला ज्या व्याख्याता लाभलेल्या आहेत कुमारी प्रणिता हेरवाडे या BA आहेत, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, आणि ME पण आहेत. मुक्त विज्ञान लेखन त्या करत असतात. मुक्त तंत्रज्ञान लेखन म्हणूया, विज्ञान लेखन म्हणूया, आरोग्य, पर्यावरण, ॲस्ट्रॉलॉजी हे त्यांचे आवडते विषय आहेत. तंत्रज्ञानावर किंवा इतर गोष्टीवर लेखन करणे हा त्यांचा हातखंडा आहे. अनेक वेबसाईट त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर डिझायनिंग सारख्या गोष्टी त्या करत असतात. वेबसाईट लिंक आहेत. ATM ची सिक्युरिटी प्रोजेक्ट्स जे आहेत, ATM कुणीही हॅक करू नये किंवा सायबर क्राईम त्याच्यामध्ये होऊ नये, तर ATMच्या डबल पासवर्ड असेल किंवा अन्य गोष्टी असतील त्याच्या संदर्भात त्यांचं संशोधन पण झालेलं आहे. सायन्स मीडिया च्या संदर्भात त्यांनी कंटेंट रायटिंग केलेलं आहे. म्हणजे सायंटिफिक गोष्टी लिहिण्याची त्यांना आवड आहे आणि सायंटिफिक लेखन करत असतानाच संशोधन पण त्यांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. ते रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड रिसर्च या संस्थेमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. आता पण सध्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आपण त्यांच्याकडनं एक डिजिटल कोर्सेसचं डिझायनिंग त्या करत आहेत. नॅनो फोटोनिक्स, इलेक्ट्रॉनिक, संगणकीय किंवा ब्रॉडबँडच्या संदर्भातलं त्यांचं काम जे आहे ते एक डेल्टा अँटेना त्यांनी तयार केला. तो दिब्रुगड, आसाम मध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये रिसर्च पेपर्स त्यांनी काही पब्लिश केलेले आहेत. मेटा मटेरियल मायक्रोवेव्हच्या संदर्भात असेल, सिंपल पॅच अँटेनाचं संशोधन असेल किंवा थर्मल सेन्सर असतील, थर्मल स्विचेस आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल बेस्ड असे स्विचेस तयार करण्याचं जे काही काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये संशोधन त्यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे आयसर ही जी संस्था आहे, आयसर या संस्थेबरोबर पण त्यांनी काम केलेलं आहे. मराठी विज्ञान परिषदच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होत असतात. आयसर आणि मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यक्रमांच्या मध्ये आपल्याकडे जे कार्यक्रम गेले डिसेंबर किंवा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पासून सुरू आहेत, आयसरच्या ह्याच्यामध्ये सर्व अध्यापकांच्यासाठी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरच्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अशोक रुपनर सरांच्या बरोबर असेल किंवा इतरांच्या बरोबर. तर या मराठी विज्ञान परिषद आणि आयसरच्या माध्यमातून सायन्स कम्युनिकेटरचं काम केलेलं आहे. एक इंजिनियर असून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं ते मार्गदर्शन करत असतात. आणि ही व्यक्ती आपल्याला सागर माने सर यांच्या संपर्कातनं मिळालेली आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रणिता हेरवाडे मॅडम रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आहेत, कारण त्यांचे पप्पा हे रयत सेवक म्हणून काम करत होते. आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत. तर हेरवाडे मॅडम आपल्याला मी विनंती करतो की आमचे सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, अंतरिक्ष विज्ञानाच्या संदर्भात आपण मार्गदर्शन करणार आहात. हे मार्गदर्शन करत असताना इंग्रजी थोडंफार जरी असलं तरी ते आमच्या विद्यार्थ्यांना समजू शकेल, पण मराठीमध्ये आपण हे सर्व मार्गदर्शन करणार आहात. तुम्ही एक लेखक आहात, मुक्त विज्ञान लेखनाचा तुम्हाला भरपूर अनुभव आहे. त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्यासाठी आपल्या व्याख्यानाचा आम्हाला उपयोग होणार आहे. मी आपणाला विनंती करतो की तुम्ही आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. हेरवाडे मॅडम. धन्यवाद सर इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करते. तर आजचा विषय आहे अंतरिक्ष विज्ञान किंवा अंतराळ विज्ञान. तर आज आपण पहिल्यांदा बघणार आहे की अंतरिक्ष म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अंतरिक्ष विज्ञान म्हणजे काय, अंतरिक्ष विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा कुठल्या आहेत आणि कसा अभ्यास केला जातो, अंतरिक्ष विज्ञानातील संशोधन यातल्या एकदम बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या मी समजावून सांगेन. कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे 8वी ते 12वीच्या स्टुडंट्सना समजावून सांगायचं आहे.
आणि अंतरिक्ष विज्ञानासाठीचे तंत्रज्ञान यातल्या एकदम बेसिक गोष्टी जे आपण रोजच्या ऐकतो, पण त्यातली एखादी सिस्टीम म्हणून मी समजावून सांगेन. ही जी इमेज दिसतीये ती अंतरिक्षाची इमेज आहे. तर याला जसं आपण वर्ल्ड मॅप म्हणतो, वर्ल्ड मॅप वरती आपल्या जगाचा नकाशा दिसतो, तसं त्याला युनिव्हर्स मॅप म्हणतात. याच्यामध्ये आपलं पूर्ण विश्व सामावलेलं आहे आणि हा जो फोटो आहे, आपलं विश्व जे आहे 13.7 अब्ज कोटी वर्षांपूर्वीचा आहे. पण हा जो फोटो आहे तो ज्यावेळी आपलं विश्व 3.5 लाख वर्षांचं होतं तेव्हाचा फोटो आहे. हा फोटो तयार केलेला आहे प्लँक मिशनमध्ये. प्लँक मिशन मध्ये काय केलं होतं, युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासा. नासा आपण सगळेच ओळखतो नासाला. तर ची जी स्पेस एजन्सी आहे नासा म्हणून ती आणि युरोपियन स्पेस एजन्सी, अशा 2 एजन्सी एकत्र येऊन त्यांनी प्लँक मिशन घेतलं आणि त्या मिशनद्वारे त्यांनी हा आपल्या जगाचा नकाशा तयार केलेला आहे. आपल्या या युनिव्हर्समध्ये 68% पूर्ण डार्क एनर्जी आहे. म्हणजे जिथे काही मॅटरही नाही आणि काहीच नाही. फक्त ब्लॅक आणि ब्लॅक, फक्त डार्क आहे आणि तिथे फक्त एनर्जी आहे. काही वस्तू नाहीये किंवा ऑब्जेक्ट्स नाहीये, काहीच नाहीये. उरलेला ऑर्डिनरी मॅटर जो आहे तो 4.9% आहे आणि डार्क मॅटर जो आहे तो 26.8% आहे. डार्क मॅटर म्हणजे काय आलं की आपण जे म्हणतो फक्त जवळजवळ 5% गोष्टी अस्तित्वात आहेत ज्या आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये गॅलेक्सी आली, आकाशगंगा आल्या, त्यानंतर होतात आणि त्यातून कलर्स दिसतात आपल्याला. तर हे जे फिजिक्स आहे ते ह्या इंद्रधनुष्याच्या मागे आहे. आता विज्ञानाच्या अभ्यासाचे जनरली 3 टप्पे असतात, ज्याच्यामध्ये सिद्धांत मांडला जातो म्हणजे थेअरी, जे इमॅजिनेशननी किंवा मॅथमॅटिकल मॉडेल्सनी हे सिद्धांत मांडले जातात. त्याचे प्रयोग केले जातात. हा दुसरा टप्पा आहे प्रयोगाचा. जे काही लिहिलं गेलेलं आहे, जो काही सिद्धांत मांडला आहे, तर तो प्रयोग करून बघणे की खरंच किती लेवल पर्यंत हा अस्तित्वात येऊ शकतो किंवा खरा आहे. हे एक्सपेरिमेंटेशन मध्ये झालं आणि ज्यावेळी थेअरी आणि प्रयोग यांचं कंपॅरिझन करून ज्या गोष्टी कन्क्लुजन मध्ये येतात, निष्कर्ष निघतात, ते फॅक्ट्स असतात आणि ते आपण सत्य मानून पुढे चालतो. आता याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर 1543 साली निकोलस कोपर्निकसने एक सिद्धांत मांडला होता. हा अगदी खूप फेमस सिद्धांत आहे आणि अंतरिक्ष रिलेटेडच आहे. तर निकोलस कोपर्निकस हा ॲस्ट्रॉनॉमर होता आणि त्यांनी 1543 सालापूर्वी लोक हेच मानत होते की पृथ्वी जगाचा सेंटर आहे आणि त्याच्याभोवती सगळे ग्रह, तारे ह्या सगळ्या गोष्टी फिरतात. पण निकोलस कोपर्निकसनी अशी थेअरी मांडली, म्हणजे एक सिद्धांत मांडला, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की पृथ्वी सेंटर नाहीये जगाचा. तर आपल्या सोलर सिस्टीमचा जो सेंटर आहे तो सूर्य आहे आणि सूर्याभोवती आपली पृथ्वी फिरते. आणि हा फक्त त्यांनी सिद्धांत मांडला. त्याच्यामध्ये त्यांनी जाऊन कुठेच त्याचा प्रयोग किंवा त्याचे प्रूफ्स लोकांना दिले नाही. तर हा सिद्धांत तसाच राहून होता, की लिहिलेला होता पण तो कुठे पब्लिश झाला नाही किंवा कुणापर्यंत पोहोचला नाही. चर्चच्या लोकांनी तो कुठे पब्लिश होऊ दिला नाही. अशा गोष्टी झाल्या. पण गॅलिलिओ गॅलिली हा जो 1600 हा जो सायंटिस्ट होता, तर त्यांनी 1609 साली त्याला टेलिस्कोप मिळाला, ज्याला स्पाय ग्लास असे म्हणतात. तर स्पाय ग्लासचा वापर म्हणजे जे आपण दुर्बीण म्हणतो, ज्या बाहेरच्या लांबच्या वस्तू आपल्याला जवळ दिसतात, याचा वापर त्यांनी पहिल्यांदा केला. तो ॲस्ट्रॉनॉमर होता ऑलरेडी, पण त्याला हे एक इन्स्ट्रुमेंट मिळालं की ज्यातून त्यांनी लांबच्या ज्या ग्रह किंवा जे सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स आहेत
ग्रह म्हणा किंवा ग्रहांचे चंद्र म्हणा, ह्या गोष्टी त्याला जवळ दिसायला लागल्या आणि हा जगातला पहिला व्यक्ती आहे ज्यांनी टेलिस्कोपचा वापर करून चंद्र जवळून पाहिला. किंवा गुरुचे चंद्र, गुरुला 4 चंद्र आहेत, त्यांचा अभ्यास केला. शनीच्या रिंगचा अभ्यास केला. अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास केला त्यांनी आणि त्यांनी व्हेनस जो शुक्र तारा आहे, तर तो शुक्र ताराचे जसे आपल्या चंद्राच्या फेजेस असतात. चंद्र जसा आपल्याला पूर्ण महिनाभर पूर्ण दिसत नाही. तर तो एकदम छोटीशी कोर असते तिथून तो पूर्ण होतो किंवा एक दिवस अजिबात दिसत नाही अमावास्येला. असे ज्या फेजेस असतात तशा व्हेनसच्या फेजेसही त्यांनी चेक केल्या आणि त्यातून त्यांनी कोपर्निकसचा सिद्धांत हा प्रूव्ह केला की कोपर्निकस बरोबर होता. याला लागले 100 वर्ष. कारण कोपर्निकसनी 1508 साली हा सिद्धांत मांडला होता आणि 1609 साली गॅलिलिओनी हा प्रूव्ह केला. पण ही गोष्ट चर्चच्या लोकांना मान्य नसल्यामुळे त्याला लाईफ टाईमची प्रिझन मिळाली आणि तो कैदेतच राहिला आयुष्यभर. पण त्याच्यानंतर जी फॅक्ट आहे ही प्रूव्ह झाली की सूर्य आपला केंद्रबिंदू आहे, त्याच्याभोवती आपण सगळे फिरत असतो. तर सिद्धांत मांडला जातो, त्याचे प्रयोग केले जातात आणि फॅक्ट्स मांडले जातात. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चंद्र आपण सूर्याभोवती फिरतोय, पण त्यावेळी तसं नव्हतं. आता अंतरिक्ष विज्ञान, तर विज्ञानातल्या ज्या काही गोष्टी कन्सेप्ट आहेत, ज्याला आपण म्हणतो की भौगोलिक शास्त्र आहे, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी, ह्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत सायन्सच्या, ह्या सगळ्यांचा उपयोग करून स्पेसचा अभ्यास करणे याला अंतरिक्ष विज्ञान म्हणतात. आता याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करतो, तर आपली पृथ्वी, पृथ्वीचं वातावरण, पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील गोष्टी, मग आपण स्पेसमध्ये जातो. मग स्पेसमध्ये आपल्याला सगळ्यात जवळचा सेलेस्टियल ऑब्जेक्ट कोणता आहे, तर चंद्र. मग इतर ग्रह जे आहेत ते, त्यांनाही चंद्र आहेत. हे चंद्र, आपली सौरमाला म्हणजे सोलर सिस्टीम, परग्रह, आपली आकाशगंगा, कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल्स, तारे वेगवेगळे आहेत. जसा सूर्य आपला तारा आहे, तसे अनेक तारे आपल्याला जे काही ट्विंकल होताना दिसतं वरती, जे चमचमत असतात, ते सगळे तारे असतात. आणि तारकीय ढग म्हणजेच नेब्युला. आता तारकीय ढग काय असतात, जे एकदम मोठे ढग असतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल्स असतात. जसं कॉपर असतं, हायड्रोजन असतं, हेलियम असतं, नायट्रोजन, असे वेगवेगळे केमिकल कंपाऊंड्स असतात आणि त्याच्यामध्ये तारे तयार होत असतात. म्हणजे आपली सोलर सिस्टीम जशी तयार झाली, अशा वेगवेगळे तारे, त्यांच्या सिस्टीम्स तयार होत असतात, त्याला नेब्युला म्हणतात. तर आता अंतरिक्ष विज्ञानाच्या शाखा कोणत्या कोणत्या आहेत, तर अंतरिक्ष विज्ञानाच्या 3 मेन शाखा आहेत. खगोलशास्त्र म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी, यानोद्यानशास्त्र म्हणजे ऍस्ट्रॉनॉटिक्स आणि अंतराळातील सजीव सृष्टी म्हणजे लाईफ इन स्पेस. तर खगोलशास्त्रामध्ये ऑब्झर्वेशनल ऍस्ट्रॉनॉमी येते, ज्याच्यामध्ये आपण पृथ्वीवरून जे ऑब्झर्व करतो, जे आपल्याला दिसतं, जे तारे आपल्याला वरती दिसतात, जे ग्रह आपल्याला दिसतात, इथून जे आपण ऑब्झर्व करू शकतो, आपली जी व्हिजिबल लाईटची जी रेंज आहे, त्या रेंज मधून आपल्याला जे काही दिसतं ते ऑब्झर्वेशनल ऍस्ट्रॉनॉमी मध्ये येतं. ऍस्ट्रोमेट्री मध्ये जे मेजरमेंट्स केले जातात, ते जे सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स आहेत, सेलेस्टियल ऑब्जेक्ट्सचा रेफरन्स कुठलेही ग्रह असू दे, तारे असू दे, गॅलेक्सीज असू दे, डार्क होल, न्यूट्रॉन स्टार, हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्याला सेलेस्टियल ऑब्जेक्टच म्हणतात. तर सेलेस्टियल ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे आपल्या आकाशामध्ये आणि त्यांची मुवमेंट कशी चालते, ह्या सगळ्यांचं जे मेजरमेंट केलं जातं ते ऍस्ट्रोमेट्री मध्ये केलं जातं. अमेच्युअर ऍस्ट्रॉनॉमी मध्ये जे लोकांनी ऍक्च्युअल अभ्यास करून डिग्री घेतलेली नाहीये, पण त्याच्यामध्ये त्यांना भरपूर नॉलेज आहे, त्यांना इंटरेस्ट आहे म्हणून ते अभ्यास करतात, ऑब्झर्व करतात. हे जे लोक आहेत, जे छंद म्हणून ऍस्ट्रॉनॉमी फॉलो करतात, त्यांना अमेच्युअर ऍस्ट्रॉनॉमर म्हणतात. आणि अमेच्युअर ऍस्ट्रॉनॉमर्सनी आजपर्यंत खूप मोठं योगदान दिलेलं आहे, जे ऍस्ट्रॉनॉमी मध्ये ज्या वस्तू आजपर्यंत सापडलेल्या आहेत किंवा वेगवेगळे तारे आहेत, वेगवेगळे ग्रह आहेत, ह्यांचा जो शोध लागला, पुन्हा त्या ग्रहांचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांची रचना कशी आहे,
ते कसे बदलतात, त्यांचं बिहेवियर कसं आहे किंवा त्यांचं ऑर्बिट कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास केला गेला, त्याच्यामध्ये अमेच्युअर एस्ट्रॉनॉमर्सनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. थेरॉटिकल एस्ट्रॉनॉमीमध्ये मोस्टली मॅथेमॅटिक्स येतं, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची थेअरी मांडली जाते आणि त्यांचे मॅथेमॅटिकल मॉडेल तयार केले जातात. मग या सगळ्यामध्ये इन जनरल काय येतं, तर ॲस्ट्रोफिजिक्स येतं. स्टेलर एस्ट्रॉनॉमी म्हणजे वेगवेगळे स्टार्स, तारे यांचा अभ्यास येतो. प्लॅनेटरी सायन्स म्हणजे वेगवेगळे प्लॅनेट्स, ग्रह त्यांचा अभ्यास केला जातो. गॅलेक्टिक एस्ट्रॉनॉमी मध्ये वेगवेगळ्या गॅलेक्सीज, जशी आपली आकाशगंगा आहे, मिल्की वे गॅलेक्सी, आपण मिल्की वे गॅलेक्सी मध्ये आहे, तर तसे वेगवेगळ्या गॅलेक्सीजचा अभ्यास. एक्स्ट्रा गॅलेक्टिक म्हणजे जे आपल्या गॅलेक्सीच्या बाहेरचे ज्या गॅलेक्सीज आहेत वेगवेगळ्या, त्यांचा अभ्यास करण्यासाठी. आणि फिजिकल कॉस्मॉलॉजी. यानोदानशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉटिक्स. आपण एरोनॉटिक्स ऐकले, जसं विमानाच्या बाबतीत, तर विमानाचं जे शास्त्र आहे तेच इकडे यानोदानशास्त्र म्हणून वापरलं जातं, ज्याच्यामध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग येतं. ॲस्ट्रॉनॉटिक्स येतं, ज्याच्यामध्ये स्पेस फ्लाईट, जे आपण रॉकेट्स वरती उडताना बघतो, या सगळ्यांचा एक वेगळी ब्रँच आहे, ज्याचा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड येतो. आणि स्पेसमध्ये गेल्यानंतर कुठली टेक्नॉलॉजी, स्पेससाठी ज्यावेळी आपण एखादं इन्स्ट्रुमेंट बनवतो, तर स्पेस मधलं वातावरण आणि आपलं पृथ्वीचं वातावरण याच्यामध्ये बिलकुल साम्य नाहीये. तर इथे ज्या मटेरियल्स आपण वापरतो, जे चालू शकतात, ते स्पेसमध्ये चालतील असे नाही, किंवा स्पेसमध्ये ते तेवढे लाईफ त्यांचं असेल असं नाही. म्हणून या सगळ्यांचा छोटा छोटा विचार करून करावा लागतो. सगळ्यात मोठं चॅलेंज हे असतं, ज्यावेळी आपण स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करून एखादं इन्स्ट्रुमेंट बनवतो, की पृथ्वीवरचं कोणतंही इन्स्ट्रुमेंट आपण स्वतः जाऊन ते कोणत्याही वेळी दुरुस्त करू शकतो, तसं स्पेस इन्स्ट्रुमेंटचं बिलकुल नसतं. एकदा ते स्पेसमध्ये गेलं आणि तिथे काही बिघाड झाला तर आपण काहीच करू शकत नाही. तर एकदम छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून, प्रत्येक गोष्ट भरपूर वेळा चेक करून, क्वालिटी टेस्ट किंवा त्याचा वेगवेगळ्या वातावरणात ती टिकेल की नाही, ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून, त्या वेगवेगळ्या टेस्ट मधून जाऊन मग एखादं इन्स्ट्रुमेंट पास केलं जातं, की अच्छा हे आता इन्स्ट्रुमेंट जाऊ शकतं पुढे, उड्डाण घेऊ शकतं. अजून एक गोष्ट एकदम सिंपल, ही गोष्ट खूप जनरल आहे पण खूप कमी लोकांना माहिती असते. जे आपण रॉकेट्स बघतो, जे आता आपण इस्रोचे कितीतरी लॉन्चेस बघितले असतील, तर लॉन्च मध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स कम्प्लीट जी स्ट्रक्चर तयार असतं, याचं डुप्लिकेट मॉडेल तयार असतं. याचं डुप्लिकेट मॉडेल पूर्णतः वर्किंग कंडिशन मध्ये कोणत्याही वेळी आपल्याला जर लागलं, की जोपर्यंत उड्डाण घेत नाही, त्याच्या आधी काही बिघाड आला आणि पटकन दुरुस्त करायचं असेल, तर कुठलीही वस्तू परत आपल्याला तिथे त्यावेळी तयार करता येणार नाही आणि वेळ वाया घालवायचा नाही, म्हणून एक पूर्ण मॉडेल तयार असतं. तिसरी ब्रँच आहे अंतराळातील सजीव दृष्टी. तर स्पेसमध्ये मानवांचं बिहेवियर कसं आहे किंवा त्यांच्यासाठी सिव्हिलायझेशनचे चान्सेस किती आहेत, ॲनिमल्सचं बिहेवियर. तुम्ही ऐकलं असेल की अंतराळात मांजर पाठवलेली होती, कुत्रं पाठवलेलं होतं, त्याच्यानंतर उंदीर पाठवलेले होते. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे छोटे छोटे सजीव जे असतात, जे बॅक्टेरियाज किंवा व्हायरसेस, अशा ज्या गोष्टी असतात, हे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसे वाढतात, त्यांचं लाईफ कसं असतं तिथे. प्लांट्स, वेगवेगळे वनस्पती घेऊन गेलेले आहेत लोक वरती, अंतराळवीर, आणि त्यांचं टेस्टिंग केलेलं आहे. स्पेस हॅबिटेशन म्हणजे जे आता खूप गाजलेलं एक कन्सेप्ट आहे, की मंगळावरती मानवाचं अस्तित्व. तर या गोष्टींसाठी जी काही टेस्टिंग करावी लागते, जे काही प्रयोग घेतले जातात, हे स्पेस हॅबिटेशन मध्ये येतं. अंतराळ विज्ञानातील संशोधन, तर हे संशोधन आतापर्यंत आपण 1957 सालापासून अंतराळ विज्ञान खूप जोमाने सुरू झालं. त्याच्या आधी फक्त ॲस्ट्रॉनॉमी अस्तित्वात होती, आणि जेव्हापासून स्पेस टेक्नॉलॉजी आली, तेव्हापासून आपण वेगवेगळ्या गोष्टींबद्दल संशोधन करत आहे. तर याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर सौरमाला, आपली सोलर सिस्टीम, ग्रहांमध्ये आधी 9 ग्रह मानले जायचे, पण आता 8च ग्रह मानले जातात. प्लुटो हा ड्वार्फ प्लॅनेट आहे.
तर पृथ्वी, मंगळ, शुक्र, शनी, बुध, युरेनस, नेपच्यून या सर्व ग्रहांचा अभ्यास केला जातो. चंद्र आपल्या सगळ्यात जवळचा आणि अगदी स्पष्ट मोठा दिसणारा जो सेलेस्टियल ऑब्जेक्ट आहे तो चंद्र. सूर्य, पृथ्वीतील संबंध. सूर्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही आणि चंद्राशिवाय रात्र सुरू होत नाही. या दोन्हीही जे ऑब्जेक्ट्स आहेत हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. सूर्यामुळे आपलं जीवन ऍक्च्युली व्यवस्थित चालू आहे. जे सजीव अस्तित्वात आहेत ते सूर्यामुळेच आहेत. तर सूर्य आणि पृथ्वीचा काय संबंध आहे किंवा सूर्याचा पृथ्वीवर काय परिणाम होतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, विश्वाची रचना आणि त्याची उत्क्रांती या सगळ्या गोष्टींबद्दल संशोधन केलं जातं. सौरमाला. आपल्या सौरमालेमध्ये सूर्य आपला तारा आहे आणि त्याच्या एका लाईन मध्ये हा जो फोटो दिसतो इमेज आहे हे सेम इमेज मध्ये जसे दिसतात तसे एका लाईन मध्ये आहे. सूर्य आहे, सूर्यानंतर शुक्र आहे, बुध आहे, पृथ्वी आहे, मंगळ आहे, मंगळ नंतर ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे, त्याच्यानंतर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. मी इंग्लिश मध्ये अजून एकदा सांगते. सन, मर्क्युरी, वेनस, अर्थ, मार्स, ऍस्ट्रॉइड बेल्ट, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. तर सूर्यामुळे सूर्य आपल्या ह्या सगळ्या ग्रहांना त्याच्या गुरुत्वीय आकर्षणाच्या गुरुत्वीय बलाने धरून ठेवलेला आहे. त्यांनी धरून इन द सेन्स त्यांनी त्या गुरुत्वीय बलामुळे ते एका सोलर सिस्टीम मध्ये तिथेच गोल गोल फिरत आहेत, त्या सिस्टीमच्या बाहेर जात नाही. आता जे ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे त्याच्या आतली जे सिस्टम आहे त्यांना इनर प्लॅनेट्स म्हणतात आणि जे बाहेरचे आहेत त्यांना आउटर प्लॅनेट्स म्हणतात. तर इनर प्लॅनेट्स जे आहेत ते रॉकचे बनलेले आहेत, त्यामध्ये वेगवेगळे असे घन आहेत, त्यामुळे त्यांना आणि सूर्याच्या अगदी जवळ आहेत म्हणून त्यांना इनर प्लॅनेट्स म्हणतात. जे गुरुपासून जे बाहेरचे आहेत ते एकतर गॅसचे बनलेले आहेत, खूप मोठे मोठे आहेत आणि त्यांचा परिणाम खूप कमी आहे, खूप लांब लांब अंतरावरती आहेत म्हणून त्यांना आउटर प्लॅनेट्स म्हणतात. ऍस्ट्रॉइड बेल्ट जो आहे तो मंगळ आणि गुरुच्या मध्ये जो ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे याच्यामुळे ऍक्च्युली जे वेगवेगळे ऍस्ट्रॉइड्स, मेटेरॉइड्स ह्या ज्या गोष्टी आपण कधीतरी बघतो, जो तुटता तारा जे आपण म्हणतो, तर तुटता तारा काय असतो की हे जे ऍस्ट्रॉइड बेल्ट मधले जे ऍस्ट्रॉइड्स आहेत ते जे गोल गोल फिरत असतात त्यावेळी ते कधीही आतल्या साईडला येतात, कधी बाहेरच्या साईडला जातात आणि ज्यावेळी ते आतल्या साईडला येतात तर आतल्या साईडला फिरताना जे पृथ्वीपासून पास होतात आणि पृथ्वीपासून पास होताना ज्यावेळी ते पृथ्वीच्या वातावरणात एंटर करतात त्यावेळी आपलं वातावरण त्याला जाळून टाकतं पूर्ण आणि ते जळून जात असल्यामुळे ते आपल्याला एकदम चमकतात आणि एका सेकंदात ते व्हॅनिश होतात. तर त्याला तुटता तारा म्हणतात. तर जी आपल्याकडे कन्सेप्ट आहे की तारा खरंच तुटून येत आहे आणि जे विश करायचं असतं ह्या ऍक्च्युली सुपरस्टिशन्स मध्ये येतात. पण तुटता तारा मागची जी कन्सेप्ट आहे ती हीच आहे की एखादा बाहेरचा ऑब्जेक्ट, मग तो सॅटेलाइटचा तुटलेला पार्ट असू दे किंवा पूर्ण सॅटेलाइट असू दे, वरती आकाशात कुठलीही वस्तू असू दे किंवा हे ऍस्ट्रॉइड, मीटरॉइड्स असू देत, हे ज्यावेळी पृथ्वीच्या वातावरणात येतात त्यावेळी ते जळून जातात आणि ते जळताना दिसतात त्यावेळी ते चमकतात. या संशोधनामध्ये जे वेगवेगळे ग्रह आहेत त्यांच्यावरती किती मिशन्स आपण कंडक्ट केलेले आहेत आजपर्यंत. मिशन्स म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळे प्रोब्स पाठवलेले आहेत किंवा सॅटेलाइट्स पाठवलेले आहेत. तर मंगळावरचं संशोधन खूप मोठ्या प्रमाणात चालतं आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 49 मिशन्स कंडक्ट केलेले आहेत जगातल्या वेगवेगळ्या एजन्सीजनी. मग त्यामध्ये नासा येतं, युरोपियन स्पेस एजन्सी येते, UAE येतात, चायना येतं, रशिया येतं, इंडिया येतं, जपान येतं. गुरुवरती 9 मिशन्स झालेले आहेत, शनीवरती 5, शुक्रावरती 42+, बुधावरती 2, युरेनसचे 1, नेपच्यून 1 आणि प्लुटोवरती 1. आता युरेनस आणि नेपच्यून याच्यावरती सुद्धा खास त्याच्यासाठी पाठवलेले असे मिशन्स नव्हते, पण एक मिशन होता जो एक्झोप्लॅनेटचा स्टडी करण्यासाठी गेला, तर तो त्या युरेनस आणि नेपच्यून पासून पास झाला आणि त्यातून क्लोजेस्ट जो लुक मिळाला तो युरेनस आणि नेपच्यूनचा त्या मिशनला मिळाला. आता या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल, आपण आजपर्यंत मानत आलो आहे की फक्त शनीला रिंग आहे,
तर फक्त शनीला नाही, आउटर प्लॅनेट्समध्ये ज्युपिटर म्हणजे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या सगळ्यांना रिंग आहेत. या सगळ्यांना रिंग आहे. फक्त शनीची अगदी स्पष्ट दिसते, ज्युपिटरची दिसत नाही आपल्याला. युरेनसची आपल्याला ह्या फोटोमध्ये दिसते. युरेनसला तर 9 लेयरच्या रिंग आहेत आणि मधली रिंग जी आहे ती लाल आहे, एकदम शेवटची आहे ती ब्लू आहे आणि अशा वेगवेगळ्या 9 लेयर्स मध्ये त्याच्या रिंग आहेत. पहिला फोटो आहे तो मंगळाचा आहे, दुसरा गुरुचा आहे. ज्या सिक्वेन्स मध्ये मी लिहिलेला आहे त्या सिक्वेन्स मध्ये हे फोटोज आहेत. मंगळ, गुरु, शनी, शुक्र, बुध, त्याच्यानंतर युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. आता चंद्र. पुढचं जे संशोधनाचं केंद्रबिंदू आहे तो चंद्र. चंद्रावरती 130 पेक्षा जास्त मिशन्स झालेले आहेत, वेगवेगळे लॉन्चेस झालेले आहेत आणि 35 अजून फ्युचरमध्ये मिशन्स तयार होत आहेत. जे त्यातलं एक जे आपण म्हणू शकतो इस्रोचं आहे ते चांद्रयान-2. चांद्रयान-1 झालं, 2 झालं आणि आता 3rd येत आहे. नासाचे अपोलोचे 6 मानवी प्रकल्प झालेले आहेत. नासाने तसे मिशन्स कंडक्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये 6 मिशन्स मध्ये जे ॲस्ट्रॉनॉट्स होते ते चंद्रावरती जाऊ शकले. तर आपल्यात कुणाला आठवतंय का की चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारी व्यक्ती कोण होती? कुणी आन्सर देऊ नील शकतं का? आर्मस्ट्रॉंग. बरोबर. तर एक मिनिट, सगळे एक मिनिट. जॉईन होईपर्यंत हॅलो टीचर. ती अंतरिक्ष त्याची माहिती सांगा त्यांना. हॅलो टीचर. टीचर आतापर्यंत चंद्रावर 12 मनुष्य गेले होते बरोबर. आतापर्यंत. बरोबर. हिरवाडे मॅडम, हिरवाडे. आणि टीचर मला एक विचारायचं होतं, पहिलं 9 ग्रह आपण मोजताना मोजत होते टीचर, आता प्लुटोला ग्रहांमध्ये का नाही धरत टीचर? प्रश्न जरा नंतर तर विद्यार्थ्यांना सूचना आहे. ऋषिकेश, नंतर प्रश्न विचारायचे संपल्यानंतर. मॅडम तो स्क्रीन परत शेअर करा तुम्ही. शेअर स्क्रीन. हो हो हो. शेअर स्क्रीन करा आणि पार्टिसिपंटना सूचना आहे, तुम्हाला ज्यावेळी वेळ दिला जातो त्यावेळी प्रश्न विचारायचे. आता प्रश्न लिहून ठेवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये आणि शेवटी तुम्हाला वेळ दिला जातो त्यावेळी प्रश्न विचारा. मध्ये डिस्टर्ब त्यांना. स्क्रीन शेअर. हो सर. हो. हा हा. सुरू करू का सर? हा की करा. वेट करायचं आहे? नाही, करा, सुरू करा. वेटिंग मध्ये भरपूर लोक आहेत. हो सुरू करा, सुरू करा. येत आहेत ती. ओके फाईन. तर बरोबर आहे. चंद्रावरती आतापर्यंत 12 लोक गेलेले आहेत. पण स्पेस मध्ये पहिली व्यक्ती कोण गेली? तर स्पेस मध्ये पहिली व्यक्ती युरी गागारिन म्हणून एक कॉस्मॉनॉट होता रशियाचा. तो गेला 1961 साली. रशियन स्पेस क्राफ्ट जे होतं वोस्तोक 1 हे जे 1961 साली स्पेस मध्ये लॉन्च केलं गेलं, त्यामध्ये युरी गागारिन हा फर्स्ट होता जो स्पेस मध्ये गेला आणि मग त्याच्यानंतर चंद्रावरती पहिलं पाऊल टाकणारी व्यक्ती आहे नील आर्मस्ट्रॉंग.
आता एक प्रश्न पडतो की चंद्रच का? आपण बघितले की इतके प्रकल्प झालेले आहेत, पण चंद्रावरती जेवढे झालेले आहेत तेवढे कुठेच झालेले नाहीये. तर चंद्रच का? तर चंद्र हा आपल्याला सगळ्यात जवळचा सेलेस्टियल ऑब्जेक्ट आहे, जो अगदी उघड्या डोळ्यांनी इतका स्पष्ट दिसतो की त्याच्यावर, आणि सगळ्यात जवळचा असल्यामुळे तिथे जे मिशन्स आहेत ते कंडक्ट करणं इतर ग्रहांच्या किंवा इतर स्पेस मधल्या सर, ज्या आवाज येत नाही. वस्तू आहेत. हॅलो सर, आवाज येत नाही. आता ऐकू येतंय का? सर, आवाज येत नाही. हा, आवाज ऐकू हॅलो. येतोय? आवाज थोड्या डिस्टर्बन्स येतोय. येतोय, आवाज येतोय सगळीकडे. चालू दे मॅडम. ओके ओके, ठीक आहे. तर स्पेस बद्दलचं वैज्ञानिक ज्ञान आहे ते वाढवण्यासाठी चंद्र एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. त्याच्यानंतर जे वेगवेगळे दूरचे ग्रह आहेत किंवा दूरचे चंद्र आहेत, वेगवेगळे ऍस्ट्रॉइड्स आहेत, त्यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती स्पेस टेक्नॉलॉजी वापरावी लागेल, कशी वापरावी लागेल, या सगळ्याचं टेस्टिंग करण्यासाठी चंद्र हा एक मुख्य स्टेशन टाइप यूज केला जातोय आता. आणि मानवी संस्कृतीचा विकास, तर जे ह्युमन सिव्हिलायझेशन जे आहे, तर आपण मंगळावरती जे सजीव सृष्टीचा निर्माण करण्याचं जे स्वप्न बघतो आहे किंवा जे स्वप्न आपल्याला दाखवलं जात आहे, तर त्याची एक प्रायमरी स्टेज म्हणून चंद्राचा वापर केला जातो. आता हा जो फोटो आहे तो ऍक्च्युली सूर्याचा आहे. याच्यामध्ये हे दाखवायचं आहे मला की चंद्राचे खाली जे डाव्या साईडला जो फोटो आहे रेनबो सारखा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेव्हलेंथ आहेत. त्यातली जी मधली 7 रंगांची जी वेव्हलेंथ आहे ती व्हिजिबल लाईट आहे, जे आपल्याला डोळ्यांनी दिसू शकते अशी व्हिजिबल लाईटची जी स्पेक्ट्रम आहे ती. त्याच्या अलीकडे आणि पलीकडे ज्या रेज आहेत, जसं इन्फ्रारेड आहे, मायक्रोवेव्ह आहे, रेडिओ वेव्ह आहे, युव्ही म्हणजे अल्ट्राव्हायोलेट, एक्सरे, गॅमा रेज, या ज्या रेज आहेत, या 6 रेज मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दिसत नाही, ज्या अस्तित्वात आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्या गोष्टींचा अभ्यास ह्या वेगवेगळ्या संशोधनातून केला जातो, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी मधून केला जातो. आता हा जो फोटो आहे सूर्याचा, हा या 7 वेगवेगळ्या रेज मध्ये काढलेला आहे आणि यातून आपल्याला पूर्ण वेगवेगळे डिटेल्स मिळालेले आहेत. जे सूर्य आपल्याला दिसतो उघड्या डोळ्यांनी, त्याच्यापेक्षा या वेगवेगळ्या ज्या 7 रेज आहेत त्यातून काही वेगळं ज्ञान जे मिळालेलं आहे सूर्याबद्दल, त्यातून आपण खूप ऍडव्हान्स झालेलो आहे विज्ञानात, जे स्पेस सायन्सचा अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये. म्हणून आता चंद्र अजून एका गोष्टीसाठी वापरला जातो की चायनानी मध्ये एक यान सोडलं होतं की पृथ्वीवरून ज्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करता येत नाही, पृथ्वीचं जे वातावरण आहे त्या वातावरणामुळे जे रेज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्या रेजचा अभाव असल्यामुळे आपण कॉस्मॉसचा अभ्यास करू शकत नाही त्या रेज मधला. तर असं एक यान त्यांनी चंद्रावरती पाठवलं होतं जे पृथ्वीच्या अपोजिट साईडला आहे, आणि तिथून ते रेज कलेक्ट करून त्याचा अभ्यास करून त्याची माहिती पृथ्वीवरती पाठवते. तर असाही एक उपयोग चंद्राचा केला जातो. म्हणून चंद्र हा खूप स्पेस टेक्नॉलॉजीच्या जे वेगवेगळ्या एजन्सीज आहेत त्यांचा फेवरेट स्पॉट आहे, ज्याच्यामुळे चंद्राला टार्गेट केलं जातं. आता आपण 130 पैकी 2 जे आहेत ते इस्रोचे आहेत, मी चूज केले, ज्याचा खूप फेमस झालेले होते गेल्या वर्षी 2 वर्षांपूर्वी. तर चांद्रयान 1 2008 मध्ये सोडलं होतं इस्रोनी, आणि चांद्रयान 1 नी जे संशोधन लावलं ते याच्या आधी कुठल्याच चंद्राच्या कोणत्याही मिशननी काढलेलं नव्हतं, जर पाण्याचे अवशेष. तर चांद्रयान 1 मुळे आपल्याला चंद्रावरती पाण्याचे अवशेषचा शोध लागला, आणि पाणी तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, जे चंद्राची जी एकदम फेंट लेअर आहे ज्याच्यामध्ये, ज्याला एक्झोस्फिअर म्हणतात, जे चंद्राचं वातावरण आहे. आपण म्हणतो की चंद्रावरती वातावरण बिलकुल नाहीये, असं नाहीये. चंद्रावरती खूप विरळ असं वातावरण आहे. त्या वातावरणात जे हायड्रोजन आहे आणि सूर्याकडून येणारे जे हायड्रोजन, ऑक्सिजन ह्या ज्या गोष्टी आहेत
त्यांचा मिलाप होऊन तिथं थोडंसं पाणी तयार होण्याची जी प्रक्रिया तयार होते त्याचं थोडंसं संशोधन चांद्रयान-1नी केलं होतं. चांद्रयान-1नी अजून एका गोष्टीचा शोध लावला होता की चंद्रावरची जी गुहा आहे त्याचा शोध लावला होता. आणि चंद्रावरती ज्या टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीज होत राहतात, जसे पृथ्वीवरती भूकंप येतात तसे चंद्रावरतीही भूकंप येतात. तर अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा चांद्रयान-1नी अभ्यास केला होता. त्याचाच थोडासा ऍडव्हान्स्ड अभ्यास करण्यासाठी आपण चांद्रयान-1 सोडलं होतं. तर चांद्रयान-1 मध्ये चांद्रयान-2नी चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास, त्यालाच एक्झोस्फिअर म्हणतात. तर चांद्रयान-2 मध्ये एक्झोस्फिअरचा अभ्यास, चंद्राचा जो सरफेस आहे त्याचा अजून ऍडव्हान्स्ड अभ्यास करण्यासाठी आपण चांद्रयान-2 सोडलं होतं. तर चांद्रयान-2 मध्ये चांद्रयान-2 एक असं मिशन होतं, युनिक मिशन यासाठी होतं पूर्ण जगामध्ये, कारण चांद्रयान-2 हे चंद्राच्या साऊथ पोलला म्हणजे दक्षिण ध्रुवावरती उतरणार, खालच्या लेवलला दक्षिण ध्रुवावरती आजपर्यंत जगातलं कुठलंही चंद्राचं मिशन उतरलेलं नव्हतं. यासाठी चांद्रयान खूप फेमस झालेलं होतं. आणि एंड मुवमेंटला जे विक्रम लँडर होतं, जे आपलं इन्स्ट्रुमेंट होतं जे ऍक्च्युअल लँड करणार होतं दक्षिण ध्रुवाच्या जवळ, तर त्याच्याशी कम्युनिकेशन तुटलं आणि त्यामुळे ते आपल्याला असं मानलं जातंय सगळीकडे की चांद्रयान-2 फेल गेलं, पण असं नाहीये. विक्रम लँडर हा चांद्रयान-2 मधला फक्त 5% भाग होता. इतर 95% जो भाग आहे चांद्रयान-2चा तो अजूनही वर्किंग आहे. त्यात यायचे होते ते अजूनही येतात. तर चांद्रयान-2 हे 95% सक्सेसफुल आहे आणि 5% फेल्युअर आहे. पण ते फेल्युअर जे आहे ते फक्त लँडिंग मध्ये जे फेल्युअर आलं, हा एकच टेक्निकल पॉइंट होता जिथे चांद्रयान-2 फेल गेलेला आहे. आणि ते ओव्हरकम करण्यासाठी आता इस्रोने जपानशी कोलॅबोरेशन करून चांद्रयान-3चं प्लॅनिंग केलेलं आहे, जे 2022 मध्ये प्लॅन्ड आहे, लॉन्च होईल चंद्रावरती. आणि हे सॉफ्ट लँडिंगची जी टेक्नॉलॉजी आहे ही खूप महत्वाची आहे. ज्यावेळी आपण वेगवेगळ्या दुसऱ्या ग्रहांवरती आपलं कोणताही उपक्रम राबवू त्यावेळी. म्हणून चांद्रयान आपलं सॉफ्ट लँडिंगचं सक्सेस होणं खूप महत्वाचं आहे. आणि या एका गोष्टीसाठी फक्त इस्रो चांद्रयान-3 जो प्रकल्प आहे तो राबवत आहे. आता सूर्य पृथ्वीतील संबंध, मी जसं मगाशी म्हटलं की सूर्याशिवाय आपलं अस्तित्वच नाहीये, बरोबर. तर जे आपल्या पृथ्वीवरचं वातावरण आहे किंवा जे वेगवेगळे सीझन्स आहेत त्याच्या मागचं एकमेव कारण आहे की सूर्य, ज्यामुळे आपली पृथ्वी आपल्या पृथ्वीचा जो ऍक्सिस जो आहे तो 23 डिग्री टिल्टेड आहे सूर्याकडे. आणि त्यामुळे आपल्याकडे वेगवेगळं वातावरण तयार झालेलं आहे. आणि याचा जो संबंध आहे हा डायरेक्ट संबंध सूर्याशी आहे. म्हणून सूर्य आणि पृथ्वीतला संबंध एकदम घनिष्ठ आहे. तर सूर्याची रचना आणि त्याची वैशिष्ट्य काय काय आहे त्याचा अभ्यास करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून सूर्याचा अभ्यास केला जातो. तर सूर्याची रचना, त्याची वैशिष्ट्ये, पृथ्वीवरील वातावरण, सौरवात म्हणजेच सोलर विंड आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम. आता याचं एकदम सोपं उदाहरण आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशा ज्या गोष्टींमध्ये एक घटना येते ती म्हणजे नॉर्दर्न लाईट्स किंवा सदर्न लाईट्स किंवा त्याला ऑरोरा असंही म्हणतात, जे इमेज मध्ये मी दाखवलेलं आहे. तर हे आपल्या पृथ्वीच्या कोणत्याही एका जो पोल आहे, एकतर उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव, ह्या एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम ज्या जागा आहेत तिथून ज्यावेळी सूर्य आहे, सूर्याचा जो वारा आहे तो पृथ्वीपासून असा पास होतो, त्यावेळी तो पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवापासून असा पास होतो. तर तो पास होतो त्यावेळी आपलं जे मॅग्नेटोस्फिअर आहे, पृथ्वीच्या वातावरणामध्ये सगळ्यात वरचा जो लेअर असतो तो मॅग्नेटोस्फिअर असतो. तर मॅग्नेटोस्फिअरशी हे जे सूर्याचं वारं जे असतं, ज्याला सोलर विंड म्हणतात, हे ज्यावेळी क्रॉस होतं त्यावेळी जे डिस्टर्बन्सेस येतात आपल्या मॅग्नेटोस्फिअर मध्ये, त्यातून आपल्याला ह्या लाईट्स दिसायला येतात. आणि ह्या खूप वेगवेगळ्या कलरच्या लाईट्स दिसतात. खूप अट्रॅक्टिव्ह आहे, खूप सुंदर दिसतं हे. पण याचं प्रेडिक्शन्स वगैरे बघून हे बघावे लागतात. आणि सौरचक्र, तर सौरचक्र जे आहे, सोलर सायकल, ही 11 वर्षाची असते. आपला सूर्य जो आहे तो
दर 11 वर्षाला त्याचा मॅग्नेटिक जो पोल आहे तो चेंज करतो. म्हणजे जसं आपल्या पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे आणि दक्षिण ध्रुव आहे, तसा सूर्यालाही उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे. पण दर 11 वर्षांनी उत्तर ध्रुव हा दक्षिण ध्रुव होतो आणि दक्षिण ध्रुव हा उत्तर ध्रुव होतो आणि व्हाईस वर्सा. तर ही जी सोलर सायकल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात आणि त्याचा परिणाम आपल्या पृथ्वीवरती डायरेक्टली होतो. ज्यावेळी खूप जास्त ऍक्टिव्हिटीज असतात त्याचाही परिणाम आपल्या पृथ्वीवरती होत असतो. तर या ऍक्टिव्हिटीचा एक छोटासा व्हिडिओ आहे. मी पूर्ण व्हिडिओ नाही दाखवणार, पण थोडंसं तुम्हाला लक्षात येईल असं. हा सूर्य आहे आणि सूर्यावरती जी सोलर ऍक्टिव्हिटी होत आहे त्यातून हे मॅग्नेटिक फील्ड बाहेर पडत आहे. जे मॅग्नेटिक फील्डच्या तुम्हाला ज्या रेज दिसतात, वरती ज्या पर्पल कलरच्या आहेत, खाली ग्रीन कलरच्या आहेत, ह्या मॅग्नेटिक फील्डच्या नॉर्थ आणि साऊथ पोल आहे. आणि इतर ठिकाणीही जे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घडत आहेत, जे मध्येच काळं दिसते तो सूर्यावरचा डाग आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यांचा आपल्याला ह्याच रेज आपल्या पृथ्वीपासून पास होतात आणि त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. आता विश्वाची रचना आणि उत्क्रांती किंवा युनिव्हर्सचं स्ट्रक्चर आणि त्याचं इव्हॉल्युशन. तर आपल्याला सगळ्यात बेसिक प्रश्न जो आहे आणि कुतूहल ज्या गोष्टीचा आहे ते म्हणजे आपल्याला विश्वाची सुरुवात कशी झाली, का झाली, कधी झाली आणि आपण कशा अस्तित्वात आलो. आपणच जगात एकटे आहोत का, की आपल्यासारखे अजून वेगवेगळे जीव आहेत. मग ते आपल्या सोलर सिस्टीम मध्ये, आता सोलर सिस्टीम मध्ये सुद्धा आजपर्यंत आपल्याला काही ही अवशेष मिळालेले नाहीत की कुठे जीवसृष्टी असेल, पण आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेर अस्तित्वात आहेत का, हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत. तर या प्रश्नांचं कुतूहलाची उत्तरं शोधणं म्हणजेच विश्वाची रचना आणि उत्क्रांती याचा अभ्यास करणे. तर आता जे आपण मानतो की आपल्या विश्वाची सुरुवात ही बिग बँग या एका एक्सप्लोजननी झाली. तर याचा शोध, याची थेअरी जी मांडली गेली तर याच्यामध्ये खूप कॉन्फ्लिक्ट होते. आणि एका कॉन्फरन्समध्ये स्टीफन हॉकिंगनी ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट होत्या याच्यामध्ये बिग बँगच्या आधी काय होतं किंवा बिग बँगच्या नंतरच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. जसं की या फोटोमध्ये दिसतंय, जी लेफ्ट साइडला जो व्हाईट स्पॉट आहे तिथे बिग बँग झालं, म्हणजे एक मोठं एक्सप्लोजन झालं आणि त्याच्यामध्ये आपलं युनिव्हर्स स्प्रेड झालं. तर तुम्हाला मगाशी मी जो युनिव्हर्सचा मॅप दाखवला तो मॅप इथे तुम्हाला दिसतोय की आपलं युनिव्हर्स ज्यावेळी 3,75,000 वर्षांचं होतं तेव्हाचा हा मॅप आहे. त्याच्यानंतर थोडे आपल्याला आता थोडे दिसत आहेत, पण ते हजारो लाखो वर्ष असतील जिथे पूर्ण डार्क एजेस होते, जिथे काहीच नव्हतं. आणि त्याच्यानंतर 400 मिलियन वर्षापूर्वी स्टार्स क्रिएट झाले. त्याच्या आधी काहीच नव्हतं आपल्या युनिव्हर्समध्ये. एक बिग बँग झाला, त्याच्यानंतर थर्मल एनर्जीचा मॅप काढला गेला आणि मग त्याच्यानंतर डार्क एजेस, मग स्टार्स तयार झाले, मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या गॅलेक्सीज, प्लॅनेट्स हे तयार होत झाले. तर असं म्हणतात की आपल्या युनिव्हर्सचा जो शेप आहे तो शटलकॉक सारखा आहे, जे बॅडमिंटन खेळताना आपण जे वापरतो शटलकॉक त्याच्यासारखं आहे असं मानलं जातं. आणि तशी त्याची संकल्पना केली गेलेली आहे. तर हे जे स्पेस आहे ही एक्सटेंड होत चाललेली आहे, याला एंड नाहीये. आणि स्टीफन हॉकिंगनी ही कन्सेप्ट मांडली की बिग बँगच्या आधी काहीच नाहीये, बिग बँग पासूनच सुरुवात झालेली आहे. तर त्यांनी एक्सप्लेन करताना असं सांगितलं होतं की आपण बिग बँगच्या आधी काय आहे किंवा आपल्या विश्वाच्या सुरुवातीला काय झालं हे विचारणं म्हणजे एखाद्या दक्षिण ध्रुवाचा दक्षिण कुठे आहे हे विचारण्यासारखं आहे. म्हणजे या प्रश्नाला अर्थच नाही असं सांगून त्यांनी त्या क्वेश्चनला स्टॉप केलेला आहे. आणि आता हेच मानलं जातं की बिग बँग पासूनच सुरुवात झालेली आहे विश्वाची. आता या घटनेत वेगवेगळे जे संकेत मिळतात, म्हणजे जसं की जरी सुरुवात 13.7 अब्ज वर्षांपूर्वी झाली तरी आपण आपलं विश्व ज्यावेळी 370,000 वर्षांचं होतं तेव्हाचा मॅप काढला तर ते सिग्नल्स आपल्याला अजूनही मिळतात. 2009 साली जे प्लँक मिशन सोडलं गेलं
तर त्यातून आपल्याला एवढ्या जुन्या काळातला म्हणजे सगळ्यात ओल्डेस्ट मॅप जो आहे तो मिळालाय आपल्याला युनिव्हर्सचा. तर असे भरपूर सिग्नल्स अजूनही अवेलेबल आहेत की जे आपण रिसीव्ह करून आधी काय घडलं ह्या गोष्टींचा अभ्यास करू शकतो. तर असे वेगवेगळे जे सिग्नल्स आहेत, आता ब्लॅक होल काय आहे, त्यांच्यामध्ये त्यातल्या होणाऱ्या हालचाली, तिथे होणारे बदल आणि जे विश्वात आपल्या युनिव्हर्समध्ये जे एकदम एनर्जेटिक ज्या गोष्टी घडत असतात, ज्याच्यामध्ये आपण एक ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा जो शोध लागला, या गोष्टी, तर ग्रॅव्हिटेशनल वेव्हज काय असतात की दोन ज्यावेळी मोठ्या विश्वातल्या गोष्टी, ज्यावेळी वस्तू की एक ब्लॅक होल असू देत किंवा न्यूट्रॉन स्टार्स असू देत, हे ज्यावेळी जवळ येतात, एकमेकांभोवती फिरतात आणि कोलॅप्स होतात आणि ते एक होतात, त्यावेळी त्यांच्यातून जे वेव्हज बाहेर पडतात, ते जे वेव्हज आहेत त्याला ग्रॅव्हिटेशनल वेव्हज म्हणतात. तर याचं छोटस सिंपल आपल्या डे टू डे लाईफ मधलं उदाहरण म्हणजे ज्यावेळी पाणी एकदम नॉर्मल, पाण्याचा सरफेस एकदम शांत असतो, त्यावेळी आपण त्यात ज्यावेळी दगड टाकतो त्यातून जे वेव्हज तयार होतात, ते अशी सेम संकल्पना आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्हची. ज्यावेळी एखादी स्पेस टाइम जो आहे, एखादा कागद जसा आपण म्हणतो की एकदम स्थिर आहे आणि त्याच्यावरती काहीतरी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये वेव्हज तयार होतात. तर अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात त्यांचा अभ्यास करणे. वेगवेगळ्या गॅलेक्सीज आहेत, त्यालाच आपण मराठीत तारका मंडळ म्हणतो, नेब्युलाज आहेत ज्याला आपण तारका मंडळ म्हणतो, त्यांचा बारकाईने अभ्यास, ज्यातून स्टार तयार होत आहेत. आपण म्हणतो की अच्छा सूर्य आपला तारा आहे, पण ते तयार कसे होतात, तर ह्या गोष्टींचा अभ्यास आपण यातून करतो. आणि या गोष्टींना आपण आपले फिजिक्सचे लॉज, केमिस्ट्रीचे लॉज, हे सगळे लॉज मध्ये आपण कसं फिट होतंय ह्या गोष्टींचा अभ्यास करून ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि मग हे कसं केलं जातं, तर मग हे करण्यासाठी आपण स्पेस टेक्नॉलॉजी वापरतो. तर जे विज्ञान, आपल्याला जी थेअरी आहे ते प्रयोगात आणण्यासाठी आपण तंत्रज्ञान वापरतो. तर या तंत्रज्ञानामध्ये सगळेच टेक्नॉलॉजी मी कव्हर केलेल्या नाहीयेत, पण थोड्याशा ज्या आहेत दुर्बीण म्हणजे टेलिस्कोप. तर पहिल्या लाईन मध्ये जे फोटोज दिसतात ते वेगवेगळे टेलिस्कोप आहेत. जो पहिला टेलिस्कोप आहे तो एकदम छोटासा, जसा गॅलिलिओनी वापरलेला टेलिस्कोप होता तो असा टेलिस्कोप होता. जो दुसरा फोटो आहे तो ऍक्च्युली GMRT पुणेमध्ये जे आहे, पुण्यामध्ये आपल्याकडे GMRT आहे. तर याचा इथल्या एका अँटिनाचा हा फोटो आहे. हा अँटिना टेलिस्कोप म्हणून वापरला जातो. तर GMRT मध्ये ऍक्च्युली 30 असे वेगवेगळे सेम स्ट्रक्चरचे 30 अँटिनाज आहेत जे वाय शेप मध्ये आहेत. आणि हे प्रत्येक अँटिना रोटेट होतो आणि ज्यावेळी हे इंडिव्हिज्युअली वर्क करतात आणि हे 30 अँटिना एकत्र येऊन एक मोठी डिश तयार होऊन एक अँटिना म्हणून वर्क करतात आणि वेगवेगळ्या रेंज मधले सिग्नल्स कॅप्चर करतात. आणि ते सिग्नल्स जे आहेत ते आपण ऍस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करण्यासाठी वापरतो. थर्ड जो फोटो आहे तो हबल टेलिस्कोपचा आहे. तर हबल टेलिस्कोप तुम्ही नाव ऐकलं असेल, तर हा हबल टेलिस्कोपचा फोटो आहे जो स्पेस मध्ये आहे. तर आपण दुर्बीण कुठे कुठे वापरतो, दुर्बीण आपण घरी छोटीशी वापरतो, ती पहिल्या फोटोत आहे. दुसरी जी आहे ते पृथ्वीवरून दुर्बीण कुठली वापरून त्याचा आपण अभ्यास करतो ती आहे. आणि तिसरी जी आहे तो फोटो आहे स्पेस मध्ये जी आपण दुर्बीण पाठवलेली आहे ती. तर हबल टेलिस्कोपनी दूर दूर पर्यंतच्या आपल्या वेगवेगळ्या सेलेस्टियल ऑब्जेक्टचा फोटो, त्यांचा छोटे छोटे बारकावे, ह्या गोष्टी त्यांच्या इमेज मधून बऱ्यापैकी जो अभ्यास केला जातो हबल टेलिस्कोपची चे इनपुट्स असतात. आता उपग्रह म्हणजे सॅटेलाइट्स. तर सॅटेलाइट्स लिमिटेड आहेत आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती फिरण्यासाठी. पृथ्वी किंवा चंद्र आपल्या या एवढ्या परिघामध्ये जे असतात ते सॅटेलाइट्स असतात. आणि याच्या बाहेरून जे परग्रह आहेत, जे दुसरे ग्रह जसं मंगळ, गुरु, शनी, यांच्याकडे प्रोब म्हणतात, त्यांना प्रोब म्हणतात. तर सॅटेलाइट आणि प्रोब मध्ये फरक असतो. तर सॅटेलाइट हे खूप हेवी असतात. सगळ्यात मेन डिफरन्स जो असतो तो वेटचाच असतो. आणि काही बारीक ज्या आपल्याला कोणतं संशोधन करायचं आहे याच्यानुसार जे पेलोड्स बनवलेले असतात, पेलोड्स म्हणजे वेगवेगळ्या सिस्टीम असतात, तो एक फरक असतो.
अग्निबाण म्हणजे रॉकेट किंवा लॉन्च व्हेकल्स ज्या अग्निबाण, अवकाशयान आणि स्पेस शटल. तर याचा जे आहे जो खाली उजव्या कॉर्नरला जो फोटो आहे तो आहे. तर त्याच्यामध्ये जे व्हेकल असतं, जे आपण व्हेकल वापरतो ज्या थ्रू आपलं सॅटेलाइट म्हणा किंवा प्रोब म्हणा आपण अवकाशात पाठवतो किंवा टेलिस्कोप म्हणा अवकाशात पाठवतो, त्यांना आपण रॉकेट्स म्हणतो किंवा अग्निबाण म्हणतो, अवकाशयान म्हणतो, स्पेस शटल म्हणतो. तर तो फोटो आपल्याला साईडला दिसतो. आता शक्यतो स्पेसक्राफ्ट काय आहे, स्पेस शटल काय आहे, रॉकेट काय आहे, तर दिसताना तर हेच दिसते की सगळे आपल्याला वरती घेऊन जात आहेत, बरोबर. तर यातला बारीक फरक असतो तो दिलेला आहे. स्पेस व्हेकल जे असतात जे आपल्याला पृथ्वीच्या सरफेस पासून वरती स्पेस पर्यंत पोहोचताना फ्लाय करायला मदत करतं. स्पेसक्राफ्ट जे असतात की स्पेसक्राफ्ट फक्त स्पेसमध्ये फिरतं किंवा उडतं, त्याच्या खाली ते उडू शकत नाही. तर स्पेस व्हेकल काय असतं, पृथ्वीपासून स्पेस पर्यंत जाण्यासाठी जे वापरतात ते स्पेस व्हेकल. ज्यावेळी स्पेसमध्ये जातो, स्पेसमध्ये उडण्यासाठी जे वापरलं जातं ते स्पेसक्राफ्ट. आणि लॉन्च व्हेकल काय असतं की लॉन्च व्हेकल हे असतं जे स्पेसक्राफ्टला आपल्या पेलोड सोबत अवकाशामध्ये पोहोचवतो, जे त्याच्या ऑर्बिटमध्ये वगैरे जाण्यासाठी मदत करतं. आणि रॉकेट जे असतं की वेगवेगळ्या स्टेजेसची बनवलेलं असतं किंवा एका स्टेजचंही असतं, जे आपण लॉन्च मध्ये बघतो की एक स्टेज गेल्यानंतर एक छोटासा पार्ट असतो लॉन्च सॅटेलाइटचा तो पडतो, मग पुढची स्टेज येते तो पडतो. हे जे वेगवेगळे स्टेजेस असतात ते रॉकेटचे स्टेजेस असतात, जे फ्युएल जे आपल्या स्पेसक्राफ्टला लागणारं फ्युएल आहे वरती जाण्यापर्यंत ते पोहोचवतो. आता एक पार्ट म्हणून तुम्हाला या पूर्ण सिस्टीम मध्ये एक महत्वाचा जो सबसिस्टीम असते त्याचं एक थोडंसं इंट्रोडक्शन म्हणून मी सांगते तुम्हाला की वरच्या उजव्या कॉर्नरचा जो फोटो आहे तो 2 आपले टेलिस्कोप आहे किंवा अँटिनाज आहेत आणि वरती सॅटेलाइट आहेत. तर हे जे उदाहरण आहे ते टेलिमेट्री टाइप आपण वापरू शकतो की एका अँटिनाने आपण सिग्नल पाठवला सॅटेलाइट पर्यंत, सॅटेलाइट पासून दुसऱ्या अँटिना पर्यंत आला आणि ही एक कम्युनिकेशन लिंक तयार झाली. म्हणजे जसं की समजा मला काहीतरी इन्फॉर्मेशन पाठवायची आहे, मी एका अँटिनातून पाठवली, तिथे मला स्पेस बद्दल मला काहीतरी इन्फॉर्मेशन हवी, मग मी ती ऑर्डर दिली की मला सूर्याचं तापमान आता किती आहे सांगा. हे जर मी एका अँटिनाने पाठवलं, मला तो सॅटेलाइट मला वरती डेटा देईल की तो त्याच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्यातली इन्फॉर्मेशन काढेल की सूर्याचं तापमान आता इतकं आहे आणि ती इन्फॉर्मेशन तो दुसऱ्या अँटिनाला पाठवून देईल आणि मग त्या अँटिना थ्रू मला इन्फॉर्मेशन मिळणार की सूर्याचं तापमान आता इतकं आहे. आता या सगळ्यामध्ये काय घडलं की मी कम्युनिकेट केलं आणि कम्युनिकेशनसाठी जी सिस्टीम वापरली जाते त्याचा एक बेसिक ब्लॉक डायग्राम आहे ती मी सांगते. इन्फॉर्मेशन सोर्स. आता शक्यतो सॅटेलाइट मध्ये इन्फॉर्मेशन सोर्स आपला असतो अँटिना किंवा टेलिस्कोपची लेन्स. आता अँटिना मध्ये काय करतात की अँटिना मध्ये वेगवेगळे जे सिग्नल्स असतात ते कॅप्चर केले जातात, ते सेन्स केले जातात. जसं की तापमान आहे, ह्युमिडिटी आहे किंवा एखादं मटेरियल फाइंड आउट करणं किंवा स्ट्रक्चर कसं आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कॅप्चर केल्या जातात अँटिनाने. मग ते पाठवलं जातं ट्रान्समीटर मध्ये. मग ट्रान्समीटर मध्ये काय होतं की ट्रान्समीटर मध्ये तो डेटा कलेक्ट केला जातो, तो प्री प्रोसेस केला जातो, त्याच्यामध्ये कोडिंग केलं जातं आणि मग तो सिग्नल चॅनेल मध्ये पाठवला जातो. आता आपल्या ह्या फोटोमध्ये उजव्या वरच्या कॉर्नरच्या फोटोमध्ये आपलं मीडियम काय दिसतं, आपल्याला हवा दिसते, तर वातावरण दिसते. तर वातावरणात तो सॅटेलाइटच्या बाबतीत तो पृथ्वीकडे सेंड केला जातो आणि पृथ्वीच्या वातावरणातून तो आपल्याकडे येतो. तर आपलं चॅनेल इथे काय आहे तर पृथ्वीचं वातावरण, आणि मग तो रिसिव्ह केला जातो दुसऱ्या अँटिनाकडे. मग अँटिना मध्ये रिसिव्ह केला जातो, रिसिव्ह केल्यानंतर तो रिसिव्हर मध्ये येतो आणि तिथे त्याचं डिकोडिंग केलं जातं, त्याचं पुन्हा पोस्ट प्रोसेसिंग केलं जातं आणि आपल्याकडे मिनिंगफुल इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते आणि मग ती इन्फॉर्मेशन आपण युजर्स वापरतो. मग जसं की आता
चांद्रयान आपल्याला किती इन्फॉर्मेशन पाठवते, जसं मी सांगितलं चांद्रयान-1 नी तिथे जाऊन शोध लावला की पाण्याचं अस्तित्व आहे. पण ते आपल्याला कसं कळलं? आपल्याला चांद्रयान-1 नी आपल्याला सांगितलं की तिथे आहे, पाण्याचे अवशेष आहेत म्हणून. तर ती इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याशी कम्युनिकेट केली. तर ही कम्युनिकेशन सिस्टीम असं म्हटलं जातं की, आणि असं आहे की कम्युनिकेशन सिस्टीम ही हार्ट आहे कुठल्याही एखाद्या वायरलेस सिस्टीमची. तर ही एक सगळ्यात बेसिक सिस्टीम असते. शेवटचा पार्ट आहे लेक्चरचा, आणि तुमचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी भरपूर मूव्हीज आहेत स्पेस रिलेटेड, पण थोड्याशा मी इथे सांगितले त्या तुम्ही बघू शकता, आणि तुमचा जो इंटरेस्ट आहे स्पेस सायन्स बद्दल किंवा स्पेस टेक्नॉलॉजी बद्दल, तुम्ही भरपूर गोष्टी बघू शकता याच्यामध्ये. आणि तुम्हाला लक्षात येईल की आपण या जगात वावरताना ज्या टेक्नॉलॉजीज वापरतो, जे सायन्स टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत, त्याच्या कितीतरी पटीने ऍडव्हान्स्ड गोष्टी आपण स्पेसमध्ये वापरतो. जसं की आपल्याला जो मोबाईल सिग्नल आता मिळतो त्याच्यापेक्षा 100 पटीने 200 पटीने अधिक चांगला सिग्नल आपल्याकडे मार्स वरती आहे, आणि तिथून आपण कम्युनिकेट करतो. तर अशा खूप ऍडव्हान्स्ड गोष्टी आहेत ज्या बघायला मिळतील तुम्हाला मूव्हीज मध्ये. द मार्शियन ही एक मूवी आहे ज्याच्यामध्ये असं दाखवलंय की मंगळावरती ज्यावेळी लोकांना पाठवलं गेलं, अजून असं कुठलंही मिशन झालेलं नाहीये, पण या मूवी मध्ये अशी एक संकल्पना मांडली आहे की एक अंतराळवीर मंगळावरती गेला आणि तिथे त्याला एकट्याला सर्व्हाइव्ह करायला लागलं. त्यावेळी तो कसा सर्व्हाइव्ह करतो, मग त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे वापरलेल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट किंवा कसं सर्व्हाइव्ह करावं लागेल त्या गोष्टी बघायला मिळतील. इंटरस्टेलर वरती, दुसऱ्या स्टार्स वरती किंवा ग्रहांवरती गेल्यानंतर वेगवेगळ्या स्पेस मधल्या गोष्टी, तिथे वापरलेल्या टेक्नॉलॉजीज, आणि तिथं गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना कसं टॅकल करायचं ह्या गोष्टी बघायला मिळतात. कॉन्टॅक्ट हा एक असा मूवी आहे ज्याच्यामध्ये एक ऍक्ट्रेस किंवा एक लेडी मॉडेलला टार्गेट केलेला आहे, आणि तिचं करिअर कसं इव्हॉल्व्ह झालं टेक्नॉलॉजी, सायन्स स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये. आणि जसा मी GMRTचा अँटिनाचा फोटो दाखवला होता, तर त्या टाईप मध्ये तिथे ती त्या सिस्टीमचा पार्ट कशी बनते, त्यातून ती टाइम मशीन कसे बनवतात, ती टाइम मशीन मध्ये ट्रॅव्हल कशी करते, तिला काय काय दिसतं त्याच्यामध्ये, या गोष्टी आहेत. तशाच अदर मूवीज आहेत, ऑक्टोबर स्काय, ग्रॅव्हिटी, हिडन फिगर्स आणि मिशन मंगल. तर हिडन फिगर्स हा एक मूवी आहे जो नासामध्ये 3 लेडीज होत्या, आफ्रिकन लेडीज होत्या. तर त्यांनी कसं कॉन्ट्रीब्युट केलं नासाच्या मिशन्स वरती, त्यासाठी तो मूवी बनवलेला आहे. आणि मिशन मंगल आपला बॉलिवूडचा मूवी आहे अक्षय कुमारचा, ज्याच्यामध्ये मंगलयान किंवा जे म्हणतो मार्स ऑर्बिटर मिशन मॉम कसं डेव्हलप केलं गेलं याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. तर इथेच मी थांबवते. थँक्यू. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर त्या विद्यार्थ्यांनी ते प्रश्न विचारू शकताय. Teacher, हा, विचार. why does the moon produce so much light? Moon doesn't produce any light. Moon just reflects whatever light it gets from sun. तर बाकीच्यांसाठी मी सांगते. हा, चंद्राला स्वतःचा उजेड किंवा प्रकाश नाहीये. चंद्रावरती ज्यावेळी सूर्याचा प्रकाश पडतो आणि तो रिफ्लेक्ट होतो, जसं आपण आरशामध्ये बघतो की आरशावरती तुम्ही टॉर्च मारून बघा, की आरशावरती ज्यावेळी तुम्ही टॉर्च मारता तर ती लाईट एका अँगल मध्ये तुम्ही जर लाईट मारली तर ती त्याच अँगल मध्ये तुम्हाला परत रिफ्लेक्ट केलेली दिसते. तर चंद्रावरती ज्यावेळी सूर्याचा प्रकाश पडतो तर तो प्रकाश रिफ्लेक्ट होतो, आणि म्हणून चंद्र आपल्याला एवढा चंद्रावरती प्रकाश दिसतो. दुसरा प्रश्न. हॅलो टीचर, बोल. मी तुम्हाला विचारलं होतं की ड्वार्फ प्लॅनेट प्लुटो आता ग्रहांच्या ह्याच्या मोजणीमध्ये का नाही आहेत टीचर? हा, तर
कोणताही ऑब्जेक्ट जे आहे सेलेस्टियल ऑब्जेक्ट त्याला प्लॅनेट किंवा ग्रह मानण्यासाठी त्याचे 3 रूल आहेत. तर त्या 3 रूल पैकी प्लुटो जो आहे तो 2 जे रूल आहेत त्यामध्ये बसतो आणि तिसरा जो रूल आहे ज्याच्यामध्ये त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये जे ऑब्जेक्ट असतात ते क्लिअर दुसरे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते नसावेत. हा जो रूल आहे त्याच्यामध्ये तो बसत नाही म्हणून त्याला ग्रह मानलं जात नाही. मॅम आन्सर रिपीट करा. हा नंतर जो- रिपीट नाही करता येत. दुसरा प्रश्न घ्या. आणि कुणाचा प्रश्न? टीचर हा बोल पटकन. बोला. टीचर, ग्रहांमध्ये सर्वात छोटा ग्रह कोणता आहे? सगळ्यात छोटा मी तुम्हाला फोटो दाखवले आणि ह्या फोटोमध्ये ऍक्च्युली साईज नुसार जे आहेत ते फोटोज आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात लहान मर्क्युरी आहे. फोटो दिसतोय तुम्हाला? हो हे दिसतोय. ज्या त्या हो, teacher. साईज नुसारच फोटो आहेत. ठीक आहे. प्रश्न नसतील तर आपण आभाराचा कार्यक्रम घेऊया. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर ईमेल, त्या मॅडमचा ईमेल आपण टाकूया आणि तुम्हाला ज्यावेळी अहवाल तयार करायचा आहे त्या अहवालामध्ये आता जी माहिती सांगितली ती सर्व माहिती तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहात. हेरवाडे मॅडमनी जी माहिती सांगितली सौरमालेची, भूगोलाचे शिक्षक असतील, विज्ञानाचे शिक्षक असतील, त्याचबरोबर काही पालक त्याच्यामध्ये आहेत. तर या सर्वांना ही माहिती अत्यंत मनोरंजक पद्धतीने सांगितली आणि मिशन कसं चालत असतं, अंतरिक्षामध्ये एखादी गोष्ट कशी चालत असते आणि शोध कसे घेतले जात असतात त्याचा संबंध जोडला आणि वैज्ञानिक यातला एखादा ऍस्ट्रॉनॉमी, ऍस्ट्रॉलॉजी किंवा अन्य ह्याच्यामध्ये अंतरिक्षाच्या संदर्भात काम करणाऱ्या संस्थेमध्ये पण जॉईन होऊ शकेल एखादा विद्यार्थी. आणि अशा वेळी या सगळ्यांचं एक म्हणणं असं असणार आहे की अंतरिक्षामध्ये जसं वेगवेगळे अंतरिक्ष यात्री गेले, भारतातला एक अंतरिक्ष यात्री राकेश शर्मा जाऊन आला किंवा असतील, सुनीता विल्यम असतील, तसे आपले पण हा कोणाला विचारायचं काय? दोनच मिनिटं उरलेले आहेत, तुम्ही विचारू शकता. पुन्हा एकदा मी विद्यालयाच्या वतीनं रयत विज्ञान परिषद आणि विज्ञान मंडळ, जे विज्ञान मंडळाचं 21वे वर्ष आहे, तर आम्हाला ऑनलाईन विज्ञान पंधरवडा घ्यावा लागतो. या ऑनलाईन विज्ञान पंधरवड्यामध्ये आपण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, शिक्षकांच्या वतीनं, रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आपला आभारी आहे. आणि ज्या ज्यावेळी आम्हाला काही माहिती लागेल त्यावेळी आमचे विद्यार्थी आपल्याशी संपर्क साधतील आणि हेरवाडे मॅडम त्याला उत्तर देतील, कारण रयत शिक्षण संस्थेशी त्यांचा संपर्क नेहमीच आहे, राहणार आहे. तर पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपतो. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. लिव्ह झालं तर चालेल का सर? हो, एकच मिनिट. ओके. आपण जे सांगितलेलं आहे ते विद्यार्थ्यांच्या पर्यंत चांगलं पोहोचलेलं आहे. अतिशय मनोरंजक पद्धतीने आपण सांगितलं आणि महत्वाचं म्हणजे आपण त्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि लिखाण करताय. अत्यंत म्हणजे अवघड शब्द न वापरता चांगल्या मराठीमध्ये आपण जे सांगितलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर थँक्यू.